कलरफुल ड्रेसिंग आणि त्यांच्या समोर जर बघितला तर एक आक्रमक लढवय्या संघ कसोटी क्रिकेटचा अंदाजाने त्यांची आपण बघू शकता. साईकृपा डुंगे, जितू स्ट्राईकसाठी सज्ज, नॉन स्ट्रायकर एनला अनिल, रेड टोपी परिधान केलेला अनिल धोकादायक. तर गोलंदाजी मार्गावर येतोय मनोहर. बघूया पॉवर प्लेचे षटक सजलेलं आहे. क्षेत्ररक्षण एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. बघू शकताय तुम्ही कटआउट आमच्यासाठी सहाय्य करणारे. आता पहिल्या चेंडूवर मोठा फटका, चेंडू जातो क्षेत्ररक्षकाचा कोण, चौकार. झेल होऊ शकला असता मला तर क्षेत्ररक्षकाची जी पोझिशन होती ना ती ती कुठेतरी चुकीची दिसली बघा. संदीप मला तर वाटतं तिथे क्षेत्ररक्षण करत आहे. चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि जो पॉवर प्ले मध्ये 30 सर्कलच्या बाहेर असते त्या क्षेत्ररक्षकाने तो दर्जा असतो. आणि पुन्हा एकदा आता मात्र आक्रमणावर भर दिलेला आहे. सीमारेषे लगत चुकी होणार नाही. फलंदाज माघारी जितू. फटकेबाजी केली होती जितू यांनी, प्रयत्न केला होता फटकेबाजीचा. यानंतर सामना होणार आहे. संघ आले असतील तर आपण नोंद करा. जय हनुमान सरवली आणि प्रतिस्पर्धी संघ आहे जयदुर्गा टेमगरपाडा. टेमगरपाडा संघाची नोंद झालेली आहे मला तर वाटते. म्हणजे त्यांनी आलेले आहे असे नोंद केलेले आहे. इथे दाखल झालेले आहेत. प्रतिस्पर्धी संघ आपण आले आहेत याची खूण द्यायची आहे. अनिल आता स्ट्राईकसाठी सज्ज. जितू यांनी पहिल्या चेंडूपासून आक्रमणावर भर दिला होता. मात्र गोलंदाज त्यापेक्षा क्षेत्ररक्षक तिथे जबरदस्त पाहायला मिळालं, कामगिरी पाहायला मिळाली. तिसऱ्या पंचांची मागणी केली. स्क्वेअर लेगला आमचे नवीन पंच दाखल होत आहेत. कॉट अँड बोल्टची संधी होती. फॉलो थ्रू मध्ये झेल पकडता येत नाही. एकंदरीत झेल पोचला नाही आणि झेलपर्यंत गोलंदाजी पोचू शकला नाही. अशी झेल फक्त चिपकले जातात हाताला. आता याला झेलची किंवा जीवनदान असं म्हणता येणार नाही. खूप लांब राहिलेला आहे गोलंदाज झेलपासून. मनोहर लेफ्टम ओव्हर द विकेट. हो पडल्यानंतर बाहेर निघतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. या चेंडूला तुम्ही अशा रीतीने फटकेबाजी कराल तर नक्कीच तुम्हाला यश येणार नाहीये. स्पिनच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षणामध्ये चुकी. लेग बाईची खून येते. मुरली कार्तिकचा अंदाज जर बघितला आपण, तुम्ही मुरली कार्तिकला गोलंदाजी करताना बघितलं असेल तशीच अंदाज आहे या गोलंदाजाची. डावखुरा लेफ्टम गोलंदाज. बघा सेम. हो पडल्यानंतर थोडा बाहेर निघतोय. काय गोलंदाजी आहे. काम फत्ते केलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये या गोलंदाजाने मनोहर याने. एकंदरीत पहिल्या चेंडूचा विचार केला, चौकार केला होता. त्यानंतर मात्र जितूचं विकेट घेतलं आणि मग
आपल्या षटकाचं पृथक्करण अजून चांगलं केलेलं आहे, बदललेलं आहे. 7 धावा. निलेश खातं उघड करता आले नाही अजूनपर्यंत. 2 चेंडू खेळलेले. अनिलने 1 धावेने आपलं खाते उघड केलेले आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला घाई करा. टीम मीटिंग नको, दिरंगाई नको. 7 धावा धावपलकावर. गोलंदाजीसाठी येतोय नंदू. नंदू हमारे साथ भी है. नंदू वहा भी है. नंदू सबका बंधू. घ्या. चला पंच आपण ताकीद द्या ना. चला. पहिला जर चेंडूवर चला ऑफिशियल टाइम लावलेला आहे. वॉर्निंग दिलेली बघा. आपल्याला वेळेची दिरंगाई केली त्याच्यामुळे वॉर्निंग दिलेली आहे पंचांकडून. पंचांच्या सूचनेचं पालन करा. नंदू आणि मोठा फटका. सेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. रेड सिग्नल. लाल टोपी अनिल. हेअरस्टाईल त्यांची बघितली तर आकर्षक हेअरस्टाईल आहे आणि तशी फलंदाजी स्टाईल आकर्षक आहे. आता आक्रमण सुरुवात केलेली आहे. अहो हे क्या, हे कोणचा शॉट आहे. जबरदस्त. लॉंग लेग सीमारेषे बाहेर. षटकार. खरोखरच जर आपण बघितला तर मॅक्सवेलच्या अंदाजाने चेंडूला लॉंग लेग सीमारेषे बाहेर पाठवून दिलेला आहे. त्यांची हेअरस्टाईल जर आपण बघितली खरोखरच एकदम आकर्षक आणि तशी फलंदाजी सुद्धा होते त्यांच्याकडून आकर्षक अशी. आणि त्यांची जर रेड सिग्नलची टोपी बघितली आपण तर गोलंदाजाच्या छातीमध्ये धडकी बनवणारी. नंदू हॅट्रिकची संधी आहे आणि हॅट्रिक मारायच्या नादामध्ये बघूया नंदू स्वतः झेल पकडतोय का. दुसऱ्या प्रयत्नात. पंच धावा किती आहेत. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये निलेश बाद झालेले आहेत. षटकार मारायचं होतं. लगातार 3 षटकार मारायचा प्रयत्न होता अनिल याचा. पोलिसमॅन राकेश.
बघूया आणि ऑन फायर जबरदस्त. दोन षटकार मारलेले आहेत. पुन्हा एकदा शपल क्रॉस झाला होता. जणू काय मॅक्सवेल त्यांच्या अंगामध्ये संचारलेला आहे. फटकेबाजी करताना आपण पाहू शकतो अनिल यांना सलामीला पाठवलेलं आहे आणि ती जबाबदारी पार पाडत आहेत. धावसंख्या आहे ती 22. पायचित लो फुलटच चेंडू फसवा चेंडू होता आणि खरोखरच फसलेला आहे फलंदाज. अतिशय मोहामध्ये पडला. बघू शकताय तुम्ही. बरोबर मधल्या एसटीचा वेध घेणारा हा चेंडू होता. अगदी योग्य निर्णय दिलेला पंच भाऊ पाटील यांनी. मधली एसटी वाकवली असती या चेंडूने. लोअर फुलटस होता. वरच्यावर हवेमध्ये स्विंग झालेला आहे चेंडू. जसे पाकिस्तानचे गोलंदाज असे चेंडू स्विंग करण्यामध्ये माहिर होते तसा चेंडू हवेमध्ये रिव्हर्स स्विंग झालेला आहे. दुसरे षटक मार्गस्थ. धावसंख्या आहे ती 22. नवीन फलंदाज विनोद जातोय. डॉट. या चेंडूवर कोणत्याही प्रकारे खेळ झालेला नाहीये. फलंदाज पवित्र्यामध्ये नव्हता, राहिला नव्हता. विनोद आणि हा खराब चेंडू फुलटा चेंडू. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर आणि पंचांच्या इशाऱ्यावर षटकार आणि नो फ्री हिट. सोने पे सुहागा. उघडा डोले बघा नीट. आता पुढचा चेंडू आहे फ्री हिट. ओ बॅटची कडा. धोका नाही, धोका नाही आहे. फ्री हिट आहे, धोका नाही. धोका नाही. 29. दुसरे षटक मार्गस्थ. हो. 31. दुसरं षटक समाप्त. 31.
हो हो हो. आणि पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. चेंडू जातोय षटकार. बघू शकता तुम्ही क्षणचित्रामध्ये काय फटकेबाजी आहे. एकापेक्षा एक. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले खरोखरच जसा गोली जशी वेगाने जाते तशी त्यांच्या बॅटमधून चेंडू बघा वेगाने कसा गेलेला आहे. एखादा गुन्हेगार जसा हेरावा तसं त्यांनी चेंडू हेरलेला आहे. खराब चेंडू. बघूया. अनिल. वेगवान चेंडू वेगवान फटका. एक धाव पूर्ण. दुसरी धाव नाही. दुसरी धाव होणार नाही. धोकादायक. एकापेक्षा एक फटकेबाज खेळाडू आहेत. जितू झाला, अनिल झाला, निलेश, त्यानंतर राकेश आणि विनोद. बघूया विनोद स्ट्राईक साठी. कम बॅक करतोय अनिल. वेताल कोपर आणि साईकृपा डोंगे या दोन संघामध्ये चालू असलेला हा सामना. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना साईकृपा डोंगे संघ. अनिल. ओ. बघा पूर्णपणे आपल्या शोल्डरचा वापर करताना फटकेबाजी मात्र समजत नाही कशा रीतीने केली जाते. चेंडूचा वेग बघितला नाही, दिशा बघितल्या, टप्पा बघितला नाही. आता मात्र बॅकफुट जाऊन चेंडूला लेट कट केले. चेंडू जातो डीप पॉईंट सीमारेषेकडे. चौकार. या चौकाराने धावसंख्या झालेली आहे 44. 44. 44. 44. तिसरे षटक मार्गस्थ. तिसरे षटक संपलेलं आहे तर चौथे षटक सुरू झालेलं आहे. पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात एकंदरीत 24 नंदू याच्या षटकात 3 षटकारासहित. त्यानंतर अनिल 13 धावे खर्ची घालतोय. संदीप पहिल्या चेंडूवर एक मिस फील्ड केली होती. तिथून सुरुवात झाली वाईट घटना घडायला. त्यानंतर कमबॅक केलं होतं गोलंदाज मनोहर याने. फक्त 7 धावा खर्ची घातल्या होत्या. त्यानंतर मात्र वादळ आलं होतं अनिलच्या रूपानं. त्या वादळासमोर नंदू गोलंदाज ध्वस्त झाला. त्यानंतर राकेश यांनी जो षटकार मारला तोही लाजवाब होता. पुन्हा स्ट्राईकसाठी सज्ज होतोय राकेश. संदीप गोलंदाजी मार्गावर. फुलटा चेंडू योग्य दिशा योग्य सिंह. चेंडू सीमा पार. चौकार. बघू शकताय तुम्ही फुलटाच चेंडू होता. यष्टांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध घेण्याचा मात्र बॅटवर फुटस आल्या कारणाने हवा त्या दिशेला चेंडूला वळण दिलेलं आहे आणि चेंडू सीमा पार जाते चौकारासाठी. राकेश यांच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार येतोय. एकंदरीत 12 धावा आतापर्यंत राकेश यांनी जमा केलेल्या आहेत. जय हनुमान सरवली आणि जयदुर्गा टेमगरवाडा आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. ही इनिंग संपता आपली नाणेफेक होणार आहे.
च्या बाहेर चेंडू आणि पॉपिन क्रीजच्या बाहेर पडल्या कारणाने पंचांनी त्याला नो घोषित केलेला आहे आणि फ्री हिट असेल. पहिला चेंडू आहे मला तर वाटते पॉपिन क्रीजच्या बाहेर टाकलेला हा नोच्या स्वरूपात. आणि हाय स्कोर आतापर्यंत झाले एकंदरीत धावा झाले ते 49. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट धावसंख्या. नो बॉल. फ्री जारी. फ्री जारी असेल. अतिरिक्त प्रयत्न केला जातोय प्रयोग केले जाते गोलंदाजाकडून. एकंदरीत दुसरा नो आहे आजच्या दिवसातीला मंकी विकेटचा. याआधी सुद्धा एक मंकी विकेटचा नो झाला होता आणि एक मंकी विकेट बाद झाला होता फलंदाज. पॉइंटला आहे तिथे मनोहर. धावसंख्या 51. फ्रीजचा फायदा उचलता आला नाही राकेश याला. विनोद बघूया काय उचलतोय का या चेंडूचा फायदा. भली फ्री हिट नसेल. डीप पॉइंटला जातोय. क्षेत्ररक्षण खराब होतंय. चौकार. 55 लॉस ऑफ 3 विकेट्स. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. आता मात्र ओ चांगला प्रयत्न केला होता झेल घेण्याचा. एक दुहेरी तिहेरी धाव. तर बघा लाईव्हच्या माध्यमातून असंख्य लोक हे सामन्याचा आनंद घेत आहेत. कोपर गावावरून आमचे स्टुडंट यश किशोर पाटील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी आपल्या वेताळ कोपर या संघाला बेस्ट ऑफ लक दिलाय, शुभेच्छा दिलेल्या आहेत. संदीपसाठी आणि इतर त्यांच्या सहकाऱ्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद यश किशोर पाटील. मात्र आपला संघ सध्या खूप मोठ्या अडचणीत आहे. प्रतिस्पर्धी संघाने भली मोठी धावसंख्या उभारलेली आहे. 58 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. हो आता मात्र निर्धाव. शुभेच्छांचा थोडासा फायदा झाला आहे गोलंदाजाला. बल आलेलं आहे थोडंसं. दुपारचं सत्र आहे. 58 धावापर्यंत पोहोचणं काही कठीण होऊ शकत नाही कारण हा क्रिकेट आहे. इथे षटकार चौकार आपण सकाळपासून बघितलेले आहेत दमट वातावरणामध्ये सुद्धा. संदीप पुन्हा एकदा राकेशसाठी. फुलटॉस चेंडू. पुन्हा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. खराब क्षेत्ररक्षण आणि फेकी सुद्धा हो जरी खराब असेल तरी मात्र पोचलेली आहे यष्टीरक्षकापर्यंत. दमछाक झालेली आहे दोन्ही फलंदाजांची आणि या दोन्ही धावांनी संघाची धावसंख्या पोचलेली आहे ती 60 वर. 15.25 ची सरासरी तुम्हाला गाठावी लागेल. प्रत्येक षटकामागे 15.25 ची सरासरी 61 धावा करावा लागतील 24 चेंडू मध्ये. चला यानंतर दोन्ही संघ या. सरवली संघ आणि टेमघर संघ. टेमघर पाडा संघ या. जयदुर्गा टेमघर पाडा. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. वेलकम जयेश दादू भोईर. आपला मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या सोबत करण.
चला नाणेफेक करायसाठी या. नाणेफेक झालेली आहे आणि टेमघर संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आपला निर्णय Hello. 61 to win. दरम्यान चालू असणारा सामना डुंगे वर्सेस कोपर. डुंगे संघाने प्रथम फलंदाजी करताना 60 धावांचं आव्हान ठेवलंय कोपर संघासमोर आणि क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. आणि केशव पाटील यांच्याकडून कोपर संघाला बेस्ट ऑफ लक. ओपनिंग पेअर पाठवायचा आहे तुम्ही कोपर संघाने. पंच कुठे आहेत? पंच पंच लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न चालू आहे. तर 5 मिनिटं त्यांना आराम देण्यात येत आहे. तसेच चला, सुंदर अशी सुविधा केली पंचांसाठी. धन्यवाद रिक्षावाले भाऊ. आणि कोपर संघाची सुरुवात करण्यासाठी जात आहेत अनिल अनिल आणि उमेश. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. 60 धावा केल्यात डुंगे संघाने आणि त्यांच्यासमोर 61 धावांचं आव्हान ठेवलंय. हे आव्हान ते कसं पेलवतात पाहूया आपण पुढील 4 षटकांमध्ये. आणि डुंगे संघाकडनं पहिलं षटक घेऊन येत आहेत ते अंकुश. अंकुश आणि सामना करील कोपर संघातील उमेश. पहिल्या षटकातील पहिला चेंडू. उमेश आणि कोण? अनिल. स्ट्राईकला येत ते उमेश, नॉन स्ट्राईकला येत ते अनिल आणि गोलंदाज आहे अंकुश. पहिल्या षटकातील पहिला चेंडू. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू आणि चांगली अशी सुरुवात आपल्या संघासाठी डुंगे संघासाठी देत आहेत ते अंकुश. पहिला चेंडू निर्धाव.
दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण जितू यांच्याकडनं आणि त्या दरम्यान एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 1. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू. धावसंख्या बिनबाद 1. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला चेंडू पण थोडीशी मिसफील, परंतु एकाच धावेवर समाधान मानाल कोपर संघाला. आणि उमेशच्या सोबत आपल्या धावसंख्येत भर करताना आणि स्वतःचं खातं उघड करताना अनिल 1 धावसंख्येवर. संघाची धावसंख्या 2. आणि सुंदर चेंडू म्हणायला हरकत नाही, परंतु त्याच दिशेने मारलेला सुंदर फटका ऑफ ड्राईव्ह आणि 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा करतात. 4 धावा. धावसंख्या झाली 6. पहिल्या षटकातील काही चेंडू शेष. कोपर संघाची धावसंख्या आहे 6. 61 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात चांगली सुरुवात. पुढील चेंडू घेऊन येत आहे अंकुश आणि पुन्हा एकदा सुंदर असा फटका, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, परंतु सुंदर रनिंग बिटवीन विकेट आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही. अशा प्रकारे 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. धावसंख्या आहे 8. मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक आहे. उमेश खेळतात 7 धावांवर आणि अनिल खेळतोय 1 धावेवर. अनिल चौका सॉरी आणि पंचांचा निर्णय वाईट, कारण खूपच बाहेरचा चेंडू आणि मला वाटतं वाईट चेंडू ओळखण्यात पंचांशिवाय दुसरं कोणीही चांगलं काम करू शकत नाही आणि अशा प्रकारे हा वाईट चेंडू घोषित केलाय. धावसंख्या झाली ती 9. फुल टच चेंडू आणि सुंदर टोलवलेला चेंडू, निर्विवाद चौकार. अशा प्रकारे ह्या 4 धावा ऍड केल्यानंतर संघाची धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. 13 धावांमध्ये अनिल यांनी 11 धावांचं योगदान दिलंय. उमेश यांनी 1 धावांचं योगदान दिलंय आणि संघाची धावसंख्या झाली ती 13. पहिल्या षटकात 2 चौकार. मारून अनिल आपल्या वैयक्तिक 11 धावसंख्येवर खेळत आहे. सुंदर सुरुवात म्हणायला हरकत नाही, कारण एकही गडी बाद झालेला नाही आणि धावसंख्या झाली आहे 13. त्यांना 15च्या सरासरीने चालायचं आहे आणि पॉवर प्लेचा विशेष फायदा नसला तरी पण समाधानकारक धावसंख्या म्हणायला काही हरकत नाही. बॉल टू रन इक्वेशन म्हणायचं तर पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूत 1 धाव, तिसऱ्या चेंडूत 1 धाव, चौथ्या चेंडूत चौकार, 5व्या चेंडूत 2 धावा, 6वा चेंडू वाईट टाकण्यात आला आणि 7व्या चेंडूत पुन्हा एकदा चौकार. चला, पंचांनी थोडा स्पीडअप करायचा आहे कारण ऑलरेडी उशीर झालाय. यापुढे बरेचसे सामने खेळवायचे आहेत. पुढील सामना जयदुर्गा टेमगरपाडा वर्सेस जय हनुमान सरवली. जयदुर्गा टेमगरपाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि सरवली संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलंय. पाहूया. दुसरं षटक घेऊन येत आहे विनोद, डुंगे संघाचा विनोद, आणि सामना करेल उमेश हा फक्त 1 धावेवर खेळत आहे वैयक्तिक. संघाची धावसंख्या 13.
दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू उमेश यांना, विनोद यांचा. आणि सुंदर चेंडू, टोलवलेला चेंडू, एकाच धावावर समाधान आणि सुंदर असा थ्रो. अशाच प्रकारे एक धाव आणि धावसंख्या 14, बिनबाद 14. दुसरं षटक मार्गस्थ. आणि उजव्या एसटीच्या डाव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंचांच्या आत समांतर, वाईड. धावसंख्या 15, बिनबाद 15. आणि अनिल 2 चौकारांसाठी सामना करत होते. 4 धावा. धावसंख्या झाली ती 19, बिनबाद 19. चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही. दुसऱ्या षटकातील फक्त 2 चेंडू टाकून झाले. धावसंख्या 19, ॲव्हरेज मेंटेन केलेला आहे. आणि म्हणजे जमेची बाजू एकही गडी बाद झालेला नाही अजून कोपर संघाचा. अनिल यांनी आपल्या फलंदाजीतून 3 चौकार मारलेले आहेत आणि वैयक्तिक 15 धावेवर खेळत आहेत. 19 धावांमध्ये वैयक्तिक 15 धावा अनिल यांच्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना डोंगे संघ. पुढील चेंडू विनोद यांचा, अनिल यांना. आणि सुंदर चेंडू, पण मला वाटतं एकाच धावेवर. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पूर्ण. अशा प्रकारे 2 धावा पूर्ण. धावसंख्या झालेली 21. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 21 धावा. डोंगे संघ एक नावाजलेला संघ आहे, पण त्याच्या कोपर संघ नौका संघ असला तरी सुद्धा चांगली अशी लढत देत असताना एक धाव थोडीशी मिसफील्ड, आणि त्या मिसफील्ड मुळे दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु हा ना. आणि या 2 धावेच्या 23 धावा, कोपर संघाच्या 23 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शेष. सुंदर चेंडू, उजव्या एसटीच्या वरून जाणारा चेंडू, पंचांकडे दाद मागताना, परंतु निर्विवाद चेंडू. शेवटचा चेंडू आणि सुंदर टोलवलेला चेंडू. मला वाटतं आपल्या संघासाठी 6 धावा वाचवल्या म्हणायला काही हरकत नाही, कारण फक्त 6 इंचाच्या अंतराने त्यांनी हा झेल सोडलाय. आणि अशा प्रकारे धावून धावा घेतल्या आहेत 2. एकूण धावसंख्या झालेली आहे ती 25. 2 षटकांच्या समाप्तीनंतर वेताळ कोपर संघाच्या धावसंख्या झाल्यात 25. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये त्यांना 36 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटकामागे 18 धावा काढाव्याच लागतील, तरच आपल्याला विजयश्री माळ घालेल. अन्यथा आपल्याला घरी जावं लागेल. डुंगे संघाकडनं पुढील षटक घेऊन येत आहेत. थोडासा विचार विनिमय चालू आहे, कारण कोपर संघाने अजूनही एकही गडी गमावला नाही. धावसंख्येला चांगला आकार देताना धावसंख्या झाली ती 25. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आहे.
12 चेंडू 36 धावा. पाहूया, मला वाटतं दुसरं षटक कंप्लीट झाले आहेत, परंतु एकही गडी गमावला नाही कोपर संघाने. त्यांची जमेची बाजू असेल आणि ते काही उतावळेपणा पण दाखवत नाही, कारण पहिल्या षटकासाठी 45चे फलंदाज येतात आणि शेवटच्या चेंडूवर विकेट टाकण्याचा त्यांचा मानस असतो, परंतु तसा काही त्यांचा प्रयत्नही दिसत नाही. मला वाटतं त्यांच्या भात्यामध्ये चांगले फलंदाज असू शकतील. राकेश, पुढील गोलंदाज राकेश डोंगे संघाकडनं तिसरं षटक हाताळतोय आणि सामना करेल तो अनिल उमेश उमेश आपल्या वैयक्तिक 2 धावांवर खेळत आहे आणि संघाची धावसंख्या आहे 25. हा, आणि स्वतःहून फलंदाज बाद म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. सुंदर खेळाचं येथे प्रदर्शन देताना उमेश. पुढील फलंदाज संदीप. बॉडी लँग्वेज वरनं एक अष्टपैलू खेळाडूची ओळख दाखवताना संदीप. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि मला वाटतं 11 चेंडू मध्ये आता 36 धावांची गरज आहे. सुंदर सुंदर आपल्या संघासाठी सुरुवात करून दिली ती आणि 2 षटक पूर्णपणे खेळले. तुम्ही त्यांचे 2 धावा बघू नका, पण त्यांनी 2 षटक खेळून काढलेत एकही चेंडू न गमावता. याला खूप महत्व आहे. पार्टनरशिप, आजच्या जगामध्ये पार्टनरशिपला खूप महत्व आहे आणि 2 षटकानंतर 25 धावांची पार्टनरशिप दिली आहे. संघाला पूर्णपणे मॅच मध्ये आणून ठेवलेलं आहे. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू, 11 बॉल 36 धावा. सुंदर फटका, परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागेल आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत अशा प्रकारे. आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झालेत ते संदीप. आणि त्यांच्या फलंदाजीचा विचार केला तर 18चा ॲव्हरेज मारायला काही हरकत नाही. दहा चेंडू 34 धावा. राकेश यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल संदीप. ओ हो हो हो, आणि सोप्पा असा झेल बनवण्यात अपयशी ठरले आणि झेल सुटल्यानंतर 4 धावा. हॅलो, 9 चेंडू 30 धावांची गरज आहे आणि तुम्ही झेल सोडलाय संदीपचा, एवढं लक्षात ठेवा. काही होऊ शकतं. पुढील चेंडू राकेश यांचा संदीप यांना आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला आणि यष्टीरक्षकाकडनं सुंदर असं झेल पकडण्यात आलेलं आहे आणि संदीप यांची खेळी संपुष्टात येत आहे. मोठा खेळाडू, मोठी विकेट डोंगे संघाला. आणि आता मला वाटतं 8 चेंडू आणि 30 धावा. शेवटचे 8 चेंडू 30 धावा कोपर संघासाठी. म्हणजे प्रत्येक
चेंडू मागे एक चौकार मारावाच लागेल. 8 चेंडू 30 धावा. पुढील फलंदाज कोपर संघाकडनं सुनील. राकेश राकेश यांनी आपल्या पहिल्याच चेंडूवर गडी गारद केला होता. तसंच दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 4 धावा, चौथ्या चेंडूत गडी गारद आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सामना करेल सुनील. आणि ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू पण यष्टी रक्षकानं चकून सरळ सीमा पार चेंडू आणि 4 धावा. 4 धावा बोनसच्या रूपाने आलेल्या आहेत. बाईच्या स्वरूपात 4 धावा आलेल्या आहेत आणि या 4 धावा संघासाठी कितपत पुढील पुढील चेंडू राकेश यांचा शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू, परंतु एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गचाळ क्षेत्ररक्षण 2 धावा पूर्ण. या 2 धावेनिशी धावसंख्या झाली ती 37. 37 धावा आणि शेवटचं षटक शिल्लक आहे. शेवटच्या षटकामध्ये त्यांना किती धावा बाकी आहेत? 26 धावांची गरज. हॅलो. आणि शेवटच्या षटकात 24 धावांची गरज आहे. हॅलो. आणि मंचावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी शहराध्यक्ष मनोजजी गुळवी साहेब यांचं आगमन झालंय आणि कमिटीकडनं आणि सुंदर टोलवलेला चेंडू, मला वाटतं उतुंग असा षटकार म्हणायला हरकत नाही. प्रथम फलंदाजी पहिल्या षटकात आलेले अनिल यांच्याकडनं धावा होत आहेत आणि 24 धावांची सरासरी 24 धावा बाकी असताना पहिल्या चेंडूवरती 6 धावा आणि उरलेल्या 5 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष मनोजजी गोळवी साहेब यांचा कमिटीच्या वतीने विश्वास पाटील हे फुलगुच्छ देऊन सत्कार करताना असू द्या. कॅमेरामॅन थँक्यू.
हा आणि या अतिरिक्त धावेने धावसंख्या झाली ती 46. तीन चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त अतितटीचा सामना दुपारच्या सत्रामध्ये. अनिल याला हिरो ठरायचा असेल तर त्यानंतर मात्र त्या बाजूला सुनील याला हिरो ठरायचा असेल. सुनील आणि अनिल यांच्यामध्ये असलेला हा दोघांमध्ये चालू सामना. अनिल वर्सेस सुनील. खोलटप्प्याचा चेंडू खोदून काढलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसरा धाव पूर्ण. अंकुश आहे तिथे. 2 धावा. धाव संख्या झालेली आहे ती 50. 11 धावांची गरज. 2 गगनचुंबी षटकार. एका बाजूला अनिल, दुसऱ्या बाजूला सुनील. अनिल क्षमा हवी. अनिल टू अनिल. हो, सुनील बॉल चेक करतायत. अनिल ना मध्ये सापडला सुनील. बघूया. 2 चेंडू 2 षटकार. बघूया एक मोठा फटका येतोय का. शेवटच्या चेंडूवर काय ते रंगत ठेवा. बघूया. नाही, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही व्यवस्थित. एक आधी किल्ला लढवला होता अनिल याने, मात्र यश आलं नाही शेवटपर्यंत. एका डब्याने चेंडू सीमापार आणि हा चौकार. थोडक्यामध्ये प्रयत्न हुकलेले आहेत. थोडक्यामध्ये हा संघ पराभूत झालेला आहे. मात्र दोन्ही संघांनी चांगला खेळ केला. दोन्ही संघांचे खरोखरच अभिनंदन. हरलेल्या संघाचे कौतुक, जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. या सामन्यातील